नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मस्त मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र उकड न काढता तांदळाची भाकर कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी 1 कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मोजून आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. जितकं तुम्ही पीठ घ्याल तितकंच पाणी घ्या आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून या पाण्याला छान अशी कडकडीत अशी उकळी काढून घ्यायची आहे. अगदी छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आज आपण ही भाकरी उकड न काढता बनवतोय. तरीही ही भाकरी चवीला अतिशय छान लागते आणि अतिशय मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र तयार होते. तर हे जे पीठ आहे ते भरपूर असं गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित पीठ आणि जे पाणी आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पाणी आहे ते व्यवस्थित पिठाला लागलं जाईल. तर हे पहा, मस्त हे मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे. आपल्या हाताला सोसवेल इतकं हे कोमट झालं की नंतर आपल्याला थंड पाण्याचा वापर करून लगेच ह्याचं पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. तर ही भाकरी करायला अगदी सोपी आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका. फक्त आपल्या हाताला चटका लागू नये म्हणून थंड पाण्याचा हात लावून थोडं थोडं थंड पाण्याचा वापर करून आपल्याला छान हे मऊ लुसलुशीत असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपलं छान असं हे मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे. आता आपण भाकरी थापायला घेऊयात. तर मी ऑलरेडी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. तर यातलं आता आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. तर तुम्हाला जशा आकाराची भाकरी हवी, लहान मोठी, त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि हे पहा, अशा पद्धतीने मी हे भाकरीचं यातलं थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता भाकरी कशा पद्धतीने थापायची ते दाखवते. तर आपण जे पीठ घेतलं होतं ते ओट्यावरती थोडंसं आपण पुन्हा एकदा थंड पाण्याचा हात लावून छान हे पीठ मळून घेणार आहोत. जितकं तुम्ही हे पीठ छान मळाल तितकी आपली भाकरी अगदी मस्त तयार होते. ती अजिबात थापताना तुटत नाही किंवा त्याला तडा जात नाही, चिरत नाही. तर बाजूला थोडंसं आपल्याला थंड पाणी लावून मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आपल्याला भाकरीचा गोळा पसरवून घ्यायचा आहे आणि हाताला थोडं थोडं तांदळाचं पीठ लावून आपल्याला ही भाकरी छान व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थापून घ्यायची आहे. जर भाकरी तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही लगेचच हाताला थोडं थोडं पीठ लावून ही भाकरी छान अशी गोलाकार आकारात थापून घ्यायची आहे. तर भाकरी थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताला पीठ लावून अशा पद्धतीने आपल्याला ही जी भाकरी आहे ती थापून घ्यायची आहे. अगदी पातळ अशी छान आपल्याला ही भाकरी थापायची आहे. तर हे पहा, मस्त आपली ही भाकरी छान अशी तयार झालेली आहे. अगदी पातळ अशी ही भाकरी तयार केलेली आहे. आपला तवा देखील छान असा गरम झालेला आहे. आता आपण ही भाकरी शेकून घेऊयात. तर पाहिलंत ना, थापायला ही अगदी सोपी आणि साधी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवली आहे. आणि आपल्याला भाकरी तव्यावरती व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे टाकून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला एका बाजूने भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण ही भाकरी आपण पीठ लावून थापलेली आहे. आणि आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे. एक साधारण 10 ते 15 सेकंद आपल्याला ही भाकरी तशीच ठेवून नंतर पुन्हा एकदा पलटवून घ्यायची आहे. भाकरी करताना गॅसची फ्लेम अगदी हायवरती ठेवायची आहे. मध्ये कुठेही बारीक गॅस करायचा नाही, नाहीतर आपली ही जी भाकरी आहे ती व्यवस्थित फुगत नाही, कच्ची राहते, व्यवस्थित शेकली जात नाही. तवा अगदी गरम असायला हवा भाकरी शेकताना. तर हे पहा, मस्त टम्म फुगलेली अगदी मऊ लुसलुशीत अशी पांढरी शुभ्र आपली ही जी तांदळाची भाकरी आहे ती तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे ह्या ज्या सर्व भाकरी आहेत त्या करून घेत आहे. तर साधारण 1 कप पिठापासनं इथे मी मध्यम आकाराच्या 3 भाकऱ्या तयार केलेल्या आहेत. तर ही पहा, ही भाकरी देखील मस्त अशी फुगलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे. तर पाहिलंत ना, उकड न काढता आज आपण अगदी छान या भाकरी तयार केल्या आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की भाकरी बनवून पहा आणि त्या कशा झाल्या त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका. तुम्हाला आजची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा.
म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.